ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना कधीच नेता म्हणून पाहिलं नाही, नेता म्हणून पद दिलं नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा पाप जो आहे तो केलेला आहे। संजय राऊत कोण होता पेन कागद घेऊन लिहिणारा, छोटे छोटे कागदांवर रंगवणारा माणूस होता। याला आमच्यामुळे खासदारकी मिळाली। 12 वेळेस भाषण केलेले, आता 13वीची वेळ जी आहे ती सरकारची आलेली आहे। बरंच मटेरियल शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती, परंतु ते त्यांना टिकवता नाही आलेली आहे। हे बघा, त्या गणेश नाईकांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय टिकवलं नाही टिकवलं हे जनतेने दाखवून दिलंय। आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकून आलो। त्यामुळे मला तरी असं वाटतं की वरिष्ठ नेत्यांनी एकमेकाच्या बाबतीमध्ये असं बोलण्यापेक्षा संयमाने वागावं अशी आमची त्यांना सूचना आहे। तळोद्यात आलोय का मुंबईत आलोय? तळोद्यात आलोय ना, पहिले का तळोदा विचारणार का डायरेक्ट मुंबई विचारणार? तळोद्यामध्ये आज लाडक्या बहिणीची रक्षाबंधन साजरी केलेली आहे, कशा पद्धतीने रक्षाबंधनची ती साजरी झाली काय सांगणार आपण? हे बघा, शिवसेनेचं जे पूर्वीपासून कार्य आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्याच्या आधारावर या ठिकाणी आदरणीय हमशाबाई चंदूभैया आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तळोदा शिवसेना शाखेने या ठिकाणी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की सत्ता असो किंवा नसो, शिवसेना जी पूर्वीपासून काम करत होती त्या कामाला आजही त्यांची खंड पडलेला नाही याचा आम्हाला अभिमान आहे। म्हणजे सत्तेत असून सुद्धा हे भांडणं का, असं का वाटतं तुम्हाला? चालू आहे, आता भाऊ आहेत, 3 भाऊ, थोड्या गोष्टी कुरगुड्या होणारच आहे। संजय राऊत